स्वामी समर्थ. आपल्याला ना स्वामींना नैवेद्य बनवायचं. आता नैवेद्य बनवायचं तर वेगवेगळ्या प्रकारचं बनवतात. आम्ही नैवेद्य कसला बनवला आहे हे तुम्ही नक्की बघाल. पण मी सांगते, एका फळभाजीपासून मी हा नैवेद्य बनवलेला आहे. तर हा नैवेद्य मी स्वामींसाठी बनवलेला आहे. आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे मी नैवेद्य बनवलेला आहे. तर ह्यात जास्त काही साहित्य वापरलेलं नाही, कमी साहित्यात अगदी छान रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला नैवेद्य पहा. आता मी बटाटे फोडून घेतले, ते मी सोलून घेते. सोलून झाले की आपल्याला ते मॅश करून घ्यायचे. अगदी कमी साहित्य आणि खूप छान नैवेद्य मी बनवलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल तो. तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा. मी बटाटा मॅश करून घेते. मॅश करून झाला बटाटा की आपल्याला थोडासा तुपावर फ्राय करून घ्यायचा आहे. आता मी तूप पण काढायला ठेवते. त्या तुपात आपल्याला काय जे आपल्याकडे ड्रायफ्रूट असतील, अवेलेबल असतील ते घालून फ्राय करून घ्यायचे आहेत. माझ्याकडं फक्त काळे बेदाणे आणि काजू होते, तर तेवढेच मी घेतलेलं आहे. जास्त काय वापरलेलं नाही आहे, कारण उपवासाला पण हा शिरा चालतो बटाट्याचा आणि स्वामींना नैवेद्य पण चालतो. तो नक्कीच तुम्हाला पण आवडेल. तर मी ते फ्राय करून घेतले. आता बटाटा मी ते तुपावर थोडासा फ्राय करून घेते आणि छान मॅश झालेला आहे. पण तुपावर घातलं ना तर त्याची चव दुप्पट होते आणि नक्की आपल्या स्वामींना आवडेल असा हा नैवेद्य मी बनवते. तुम्ही पण बनवा आणि स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा. तर खूप छान असा फ्राय झालेला आहे. आता त्याच्यात मला थोडंसं दूध घालायचं आहे, कारण तुपाशिवाय नैवेद्य छान होतच नाही. म्हणून मला तुपातला नैवेद्य बनवायचा आहे. आता साखर घालायची आहे. मी थोडीशी कमी घातली आहे, अजून थोडीशी घालणार आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला आवडेल गोड तशी तुम्ही साखर घाला आणि अगदी छान मॅश करून असा शिरा बनवून घ्या. तर हा खूप छान शिरा वेगळा आणि अतिशय सुंदर लागतो. आता ड्रायफ्रूट आपण त्याच्यात घालायचे आहेत आणि अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी म्हटले ना थोडीशी साखर मला घालायची, तर ती मी साखर दाखवत असताना व्हिडिओ स्किप झाला आणि नंतर मी साखर घालून असा मऊ छान शिरा बनवलेला आहे. अगदी सुंदर. बघा, मी आता ते तुम्हाला प्लेटमध्ये काढून सर्व करून दाखवते. स्वामींना आवडतो असा हा शिरा मी बनवलेला आहे. तेव्हा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.